नमस्कार. नाही, मला नाशिक जिल्ह्याच्या बद्दल हा निकाल अपेक्षितच होता आणि म्हणूनच आपण 2 अपक्ष उमेदवार जळगाव जिल्ह्यासाठी दिलेले होते. परंतु शिवसेनेचे मुख्य नेते तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी बोलून घेतलं आणि सज्जड दम दिला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत दोघे अपक्ष उमेदवारांची माघार घ्यावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचं आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागेल अशा पद्धतीचा दम दिल्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आपल्या जळगाव शहरातले जिल्ह्याचे दोघेही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा जाहीर केला. नुसताच जाहीर केला नाही तर 100% शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी किंवा आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे नुसतं एकच काम केलं नाही तर सेकंड वोटिंग सुद्धा, सेकंड प्रेफरन्स सुद्धा शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराला दिला नाही. आता एवढी इमानदारी जळगाव जिल्हा शिवसेनेने करावी आणि दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये इतक्या 70-75 पेक्षा जास्त वोटिंगनी अपक्ष उमेदवार निवडून यावा, हे मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. हा निश्चितपणे एक मोठा धक्का आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आता निश्चितपणे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत नक्कीच विचार करतील अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद.